हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ट्रॅव्हल विथ रोहित या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला दिवस तिसरा आहे ट्रिपचा. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की आपण भुवनेश्वर पुरीमधील बाकीचे टेम्पल एक्सप्लोअर केलं. तर काल रात्री आपण आलो होतो जगन्नाथपुरी येथे. तर आत्ता सकाळचे वाजले आहेत 5:15. तर आपण चाललो आहे दर्शनासाठी जगन्नाथपुरीच्या. तर जस्ट हॉटेलच्या बाहेरच आल्यानंतर मंदिर आहे. तर जाऊयात आता दर्शनासाठी. जिथपर्यंत आपला मोबाईल अलाउड असेल तिथपर्यंत व्हिडिओ बनवतो. त्यानंतर मोबाईलला जर अलाउड नसेल तर आतमधले व्हिडिओ बनवू शकणार नाही. तर चला जाऊया जगन्नाथपुरी मंदिरात. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हा संपूर्ण मंदिराचा कॉरिडॉरचा परिसर. इकडे मंदिर आहे व त्याच्या आजूबाजूचा हा परिसर. तर आत्ता चाललो आहे दर्शनासाठी. तर बघूयात किती गर्दी आहेत, किती वेळ लागतोय. तर चला जाऊयात दर्शनासाठी. जय जगन्नाथ. तर मंदिराच्या जस्ट बाहेर असे प्रत्येक दरवाजे जे इथे असे मोबाईल काउंटर वगैरे केले उपलब्ध आहेत. मंदिरातर्फेच आहेत, फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्हाला मोबाईल वगैरे इथे ठेवायचा असेल तर इथेच तुम्ही ठेवून आतमध्ये दर्शनासाठी जाऊ शकता. तर आता आपण इथं मोबाईल ठेवतो, इथून पुढे मोबाईल अलाउड नाही आहे. तर चला जाऊयात दर्शनासाठी, दर्शन करून येऊयात. बघूयात आता किती वेळ लागतोय दर्शन करण्यासाठी. 2 hours later. दर्शन करून आलेलो आहे. तर आत्ता वाजलेत 7:30. 5:30 वाजता आपण लाईनीला गेलो होतो. तर 2 तास लागले दर्शनासाठी. गर्दी होती बऱ्यापैकी. तर कधी आलात तर विकेंडला येऊ नका, कारण की काल 6 ते 7 तास लागत होते दर्शनासाठी. आज सकाळी लवकर गेल्यामुळे 2 तासात दर्शन झालं. तुम्ही पाहू शकता हा पूर्ण मंदिराचा परिसर व आत्ताच्या जगन्नाथ मंदिराचं व्ह्यू. तर दर्शन वगैरे झालेलं आहे छानपैकी. खूप छान असे दर्शन झाले. जास्त वेळ नाही लागला, 2 तास लागले दर्शनासाठी. तर आता चाललो आहे शेजारचं थोडंफार मार्केट आहे. तर मार्केटमध्ये बघूयात आता काय काय आहे, काय काय भेटतंय. तर हा तोच मेन रोड आहे जिथून श्री भगवान जगन्नाथ यांचं रथयात्रा निघते. तुम्ही पाहू शकता हे मंदिर व मंदिराच्या जस्ट इकडून जो हा पूर्ण मेन रोड आहे. तर इथून जी भगवान जगन्नाथांची यात्रा असते, जे 3 रथ इथून जातात, तो मेन रोड आहे. इथून पूर्ण सरळपर्यंत हा रथयात्रा असते. तर आता वाजले सकाळचे 9:30. तर नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आता बाकीचं आपण पुरीचं मार्केट एक्सप्लोअर करणार आहे. तर नाश्ता इथे जस्ट मंदिराच्या इथे लेफ्ट साईडला राधेकृष्णा म्हणून रेस्टॉरंट आहे. चांगला नाश्ता आहे, कधी आलात तर इथे नक्की ब्रेकफास्ट करा. तर चला जाऊयात आता मार्केट फिरण्यासाठी. पुरीच्या मार्केटमध्ये आता तुम्हाला एक अशी गोष्ट असेल, एक फेमस म्हणजे इथलं फेमस असं फूड आहे, त्याचं की नाव आहे खाजा म्हणून. एक स्वीट पदार्थ आहे हा, थोडक्यात खाजा म्हणतात त्याला. तर संपूर्ण मार्केटमध्ये जर तुम्ही फिरलात तर सगळीकडे तुम्हाला असं हे खाजा तुम्हाला दिसेल. भारी. तर तुम्ही यूट्यूबला वगैरे किंवा इंस्टाग्रामला वगैरे बऱ्याचशा रीलमध्ये पाहिलं असेल की मंदिरावरचा जो ध्वज आहे तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो. तर ते खरं आहे, तुम्हाला दाखवतो. हा ध्वज बघा इकडच्या साईडला फिरतोय. तर त्याच्यात जस्ट मंदिर इथे आणि मंदिरावरचा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे इकडच्या साईडला फडकतोय. तर आत्ता आलो होतो पुरी बीच इथे. जगन्नाथ मंदिरापासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती बीच आहे, समुद्र किनारा. पाहू शकता पूर्ण पुरी बीच म्हणून ओळखला जातो. तर चला जाऊयात खाली बीचवर. पहिल्यांदा अशी गर्दी बघितली असेल बीचवरती कुठल्या पण, कारण की भरपूर म्हणजे प्रचंड जेवढे पण पर्यटक जे आलेले आहेत पुरीच्या दर्शनासाठी ते सर्व इथे बीचवरती आलेले आहेत. पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही बघा
पूर्ण गर्दीच गर्दी आहे बीचवरती. संपूर्ण जे पर्यटक आलेले होते दर्शनासाठी वगैरे संपूर्ण इथे बीचवरती तुम्हाला पाहायला मिळतात. तर आलो होतो पुरीचा बीच बघायला आणि इथं बघितलं काय कुंभमेळा. बघा कुंभमेळा किती गर्दी आहे बीचवरती. भैया कितने को है शंख? 300 रुपये. कितना सा बजा के दिखाओ ना एक बार. ओके थँक्यू. वाचतोय का? संपूर्ण मंदिर व बीच वगैरे आजूबाजूचा परिसर मार्केट वगैरे फिरून झालं. तर त्यानंतर रूमवर आलो होतो. रूमवर येऊन आराम वगैरे केला. तर आता वाजले दुपारचे 2. तर जेवणासाठी चाललो होतो. तर चला जाऊयात जेवण करूयात. सगळे रेडी आहेत निघालेत. तर चला जाऊयात जेवण करून येऊ. पण आलेले रोटी गुलाबजाम मिक्स व्हेज चना मसाला पनीरची भाजी डाल. जेवण झालेलं आहे. काल जिथे आपण रात्री जेवण केलं होतं तेच हॉटेल जे की श्री बालाजी म्हणून. तर आता वाजले दुपारचे 4:30 आणि जो मंदिरावरती ध्वज असतो तो रोज बदलण्यात येतो. तर तो बदलण्यासाठी इथे आलेले तुम्हाला दाखवतो. इतके दिवस जे आपण व्हिडिओमध्ये वगैरे व रीलमध्ये वगैरे जे पाहिलं होतं की मंदिरावरचा ध्वज बदलताना ते आज खरंच समोरासमोर पाहताना खरंच खूप भारी वाटतंय. खूप चांगला अनुभव आहे. तुम्ही पाहू शकता हे मंदिरावरती ध्वज बदलताना खरंच समोरासमोर पाहताना एक वेगळाच आनंद वाटतो. प्रत्यक्षात पहिल्यांदा आम्ही ध्वज बदलताना बघत आहे. रीलवर एवढे दिवस बघितलं पण आता प्रत्यक्षात बघत आहोत आम्ही. खरंच हा अंगावर शहारे आणणारा क्षण आहे. लांबनं आता मोबाईलमधनं एवढं झूम करून दाखवता येत नाहीये पण समोर पाहताना खरंच खूप छान वाटतंय. तरी संपूर्ण पब्लिक हा क्षण पाहण्यासाठी ते बसलेले आहेत ते की ध्वज बदलण्याचा. तो क्षण पाहण्यासाठी आपण इथं थांबलो होतो. खरं तर सकाळीच दर्शन वगैरे झालं होतं. तर पूर्ण दिवस बरं रूममध्ये होतो पण फायनली आज 5 वाजताचा जो क्षण होता झेंडा बदलण्याचा तो पाहण्यासाठी आपण इथं थांबलो होतो. तर आता संपूर्ण झेंडा वगैरे ध्वज बदलून झालेला आहे. तर चला आता इथनं निघूयात कारण की संध्याकाळी आपली 9:30 वाजताची ट्रेन आहे पुण्यासाठी. तर चला जाऊयात. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. आपण पुरी जंक्शन येते. तर इथून कुर्डा रोडला जाण्यासाठी लोकल ट्रेन वगैरे मिळते. डायरेक्ट ट्रेन पुरीवरनं पुण्यासाठी नाही आहे. तर आत्ता पोचलोय खुर्डा रोड जंक्शन येथे. पुरीवरनं लोकल ट्रेननी इथं आलो होतो. 10 रुपये तिकीट घेतलं लोकल ट्रेनला. तर इथून आपली आता रात्री 9:45ची ट्रेन आहे. आत्ता वाजलेत 7:30.
तर अजून जवळपास 2 तास आहेत. तर चला ही व्हिडिओ इथेच एंड करतो व ही ट्रिप पण इथेच एंड करतो. भेटूयात नवीन एका ट्रिपमध्ये, नवीन एका डेस्टिनेशनवर. तोपर्यंत स्वतःची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. जय जगन्नाथ. बाय बाय.